कुल हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या लाभार्थ्यासाठी अजून एक दिलासादायक अपडेट आलेले आहे. कारण जे ओपन प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाचे जे लाभार्थी आहेत अशासाठी राज्य शासनाकडून 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी जी-आर काढण्यात आला आहे. तो निधी प्रत्येक जिल्हा वाईज वर्गही करण्यात आला आहे. आता फक्त वाटप होणं बाकी आहे. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी जो निधीची गरज होती, त्या निधीसाठी 2360 कोटी रुपयाचा निधी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जी-आर ही 10 जून रोजी काढण्यात आलेला आहे. त्यामुळं अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रवर्गासाठी जो निधीची मंजुरी पाहिजे होती व त्यांचेही हप्ते घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मंजुरीची आवश्यकता होती आणि ती पूर्ण झालेली असून आता अनुसूचित जाती असो, अनुसूचित जमाती असो, या प्रवर्गातीलही घटकांना त्यांचा घरकुलाचा हप्ता जमा होणार आहे. कारण या अगोदर सर्वसाधारण घटकासाठी राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्या 10,000 कोटीचं वितरण प्रत्येक जिल्हा वाईज करण्यातही आलेलं आहे. जी-आर ही काढण्यात आलेला आहे. परंतु त्याचबरोबर आता राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जो निधी आहे घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, तो निधी अनुसूचित जाती जमातीसाठी वेगळा, त्याच्यानंतर सर्वसाधारण घटकासाठी वेगळा, असे वेगवेगळे निधी केंद्र व राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळं संपूर्ण निधी एकामध्ये न करता वेगवेगळा निधी राज्य शासन व केंद्र सरकार यांच्यामधून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं आता अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जो निधीची गरज होती, ती निधी आज 2360 कोटी रुपये 10 जून रोजी राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जी-आर काढून मंजूर करण्यात आलेली आहे. त्या प्रकारचा जी-आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे. त्यामुळं ज्या प्रकारे सर्वसाधारण ओपन घटकातील जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्याचबरोबर आता जे अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांनाही घरकुलाचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर जो 10,000 कोटी रुपये सर्वसाधारण घटकासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, त्यासाठी पहिला हप्ता असो, दुसरा हप्ता असो, तिसरा असो, चौथा असो, यासाठी राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच ज्यांची FTO जनरेट नाहीत त्यांची FTO जनरेट होऊन त्या घरकुलधारकांचे पैसे आता खात्यावर पडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु यामध्येच ज्या अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांच्या घरकुलासाठीचा निधीची गरज होती, कारण फक्त ओपनसाठीही पैसे मंजूर झालेले होते, परंतु जे अनुसूचित जाती जमातीसाठी प्रवर्गासाठीची गरज होती त्यांच्यासाठीही केंद्र व राज्य सरकारकडून यांच्याकडून निधी मंजूर झालेला आहे. आता त्यांच्याही वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे. हीच एक अपडेट घरकुलधारकांसाठी द्यायची होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.